नमस्कार मंडळी, मी सोहन नागवेकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज मी हा ब्लॉग खूप दिवसांनी बनवत आहे. म्हणजे मी गावी होतो तेव्हा शिमग्याला बनवला होता ब्लॉग. त्याच्यानंतर काय मी ब्लॉग वगैरे काय बनवलंच नाही. आणि मग आपले शॉर्ट व्हिडिओ तर असतातच चालू, कधी नाही कधीतरी. तर मंडळी, आता निघालो, जॉबला निघालो मी. आणि म्हटलं की जायच्या अगोदरच स्टार्टिंग करतो. आता तर ऑफिसला निघालो आहे. तयारी वगैरे झाली माझी ऑफिसची आणि फक्त आता जायचं बाकी आहे ऑफिसला. तर आमचा प्लॅनिंग म्हणजे दादा, प्रशांतदा, उपेंद्रदा वगैरे आमचा सगळा मित्रपरिवार आहे ना, तर त्यांचं प्लॅनिंग चाललं आहे की फार्म हाऊसला यायचं. म्हणजे बुक वगैरे केलं आहे फार्म हाऊस वगैरे आम्ही. त्याच्यामध्ये तर 10-11 जण आहोतच, मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि म्हटलं की जायच्या अगोदर तर ब्लॉग इथूनच स्टार्टिंग करतो, कारण तिकडून आम्ही वाटतं ऑफिसवरून सुटणार आहोत. 3-3:30च्या दरम्यान सुटू. मग तिथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ होतील माझ्या. आणि म्हटलं की जाता जाता म्हटलं इथूनच सुरू करतो, म्हणजे घरातूनच. जर तिकडं सुटल्यानंतर कधी मला करायला भेटलं तर, म्हणजे जर आमची घाईच असणार आहे तिकडे जाताना, कारण पुढे आम्हाला जायचं आहे ना तिकडे. तर त्याच्यामुळे घाई असल्यामुळे म्हटलं इथूनच स्टार्टिंग करतो घरापासून. आणि जायचं तर आपल्याला भाईंदरला आम्ही बुकिंग केलेलं आहे. आता तिथून काय मला पण माहीत नाही. प्रशांतने तो फार्म हाऊस बुकिंग केला आहे आणि आता जाऊन तिथे आम्ही एन्जॉय वगैरे करणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ स्किप न करता पुढे बघतच राहा. आणि एन्जॉय तर येणारच आहे. आणि कसा एन्जॉय करू या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्कीच दाखवू. चला तर निघूया. चारची आत तर तुम्ही वाट पाहत होतो आम्ही. तर शेवटी हा दिवस आलाच. म्हणजे आज शनिवार आहे, तर निघालो आता मी जॉबला. तर कधी 3-3:30 वाजता तसं झालं आहे थोडं. म्हणजे एन्जॉय करायचं वेगळीच एक्साइटमेंट आहेत. आणि मी ऑफिसमध्ये कधी सुटतो आणि तिकडे कधी जातो असं झालं आहे मला. तर आता बघूया ऑफिसमध्ये काय कंडिशन आहे ती. तर अगोदर पण कसं, म्हणजे 2 दिवस अगोदर फक्त दिवस मोजत होते. 2 दिवस, 1 दिवस राहिलेत बाकी. असंच चाललं होतं आमचं. पण आजचा दिवस शेवटी तो आलाच. चला तर मग आता भेटू. आता ऑफिस सुटल्यानंतरच भेटू, 3-3:30च्या नंतर. चला तर मग. तर मंडळी, आता मी सुटलो ऑफिसमधून 3-3:15ला आणि डायरेक्ट आता अंधेरी स्टेशनला आलो आहे. बघू शकता माझी पाठी स्टेशन आहे इकडे. आता स्टेशनला आलो आहे. स्टेशनवरून आम्ही मीरा रोडला जाणार आहोत. मीरा रोडवरून तिथून टॅक्सी वगैरे करून आम्ही तिकडं पुढे जाणार आहोत. तर मंडळी, आता इथं मी मीरा रोडला उतरलो आहे आणि माझ्या पाठी बघू शकता मित्र आहेतच पाठीमागे. तर आता इथून टॅक्सी पकडून आम्ही इथून पुढे जाणार आहोत. तिकडे तिची वाट बघतो आता दोघं बाबूनी, पण माहीत नाही तिथे गेलं ते. पण आता टॅक्सीची वाट बघून आता पुढे जाणार आहोत. 2 कलिंगड आहे माझ्याकडे. कलिंगड हे कलिंगड कुठे गेला? अरे गेला रे कलिंगड. मंडळी, फणस बघू शकता. फणस बघून आपल्या गावच्या डोन आले. फणसाचे घरे पण मोठे मोठे आहेत, चांगले मस्त की टवटवीत घरे आहेत. हो का मित्रांनो, मुंबईला आलो तरी काय गावची सवय सुटत नाही. आता गाडी आलेली आहे, रॅपिडो बुकिंग केलेलं आहे. गाडी आल्या, गाडीमध्ये बॅगपॅक वगैरे सर्व करतोय. काका बॅगा बी मेन कडिंग ठेव रे. ये बघा रे. आता मी देखो अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर, म्हणजे आम्ही इथं मीरा रोडवरून टॅक्सी केलेली. टॅक्सी करून इथं अर्धा तास लागतो यायला. म्हणजे आता इथं पाठी बघू शकता आलो आहे. तर या जागेचं नाव आहे, म्हणजे ठिकाणाचं नाव आहे की उत्तनमध्ये इथे फार्म हाऊस आहे. तर आता इथे आलो आहे. चला तर आतमध्ये व्ह्यूज दाखवतो सर्व. चला घ्या आता सगळं. एक नंबर बाबा. घे आपल्याच. हे बॅग दे माझी. हे माझी दे. बॉटल घे. अरे एक नंबर. आडवा पडला होता. आणि मी काय बोलतो, आता एसी चालू ठेवूया, बाहेर जाऊया फ्रेश होऊन जरा बीचवर जाऊया. ओके. आणि मग परत येऊ. रूम पण चिल्ड होईल. मग आत्ताच फ्रेश झालो आणि गेलेला आतमध्ये रूम वगैरे बघितलेला. मस्त आहे रूम वगैरे, बरा भारी वाटलं. थोडासा एन्जॉय वगैरे केलेला. आणि आता खाली जातो आहे. तर खाली आपला समुद्र आहे. तर समुद्राच्या इथे जरा जाऊन जरा बघतो जरा काय कसं. दादा बोलतो की प्रसन्न बोलतो की जरा समुद्र वगैरे हा जरा बघायला वगैरे मस्त आहे. पाठी बघू शकता की माझ्या सूर्यास्त होतो आहे. तर तिथं जाऊन आता बघूया. तर आजचा सनसेटचा टाईम होता 6:55चा होता. तर सनसेट आपला सूर्यास्त झालेला आहे. कारण माझ्याकडे तर 6:57-58 झालेत. तर त्याच्यामुळं सनसेट झाला आहे.
आणि आपण बघूया थोडेफार मजा काय आहे ती पुढे जाऊन. फोटोग्राफीमध्ये कोणाला फोटोग्राफीची ऑर्डर पाहिजे असं तर सांगा. वन पोच, हा व पोच एक नंबर. पोच सांग त्याला. हां पोच, हां बघ बस 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 बस. हां हां क्लिक कॅमेरा ॲक्शन एक नंबर कडक. पाय असा ठेव, नॉर्मली असा ठेव, थोडं नॉर्मली असा हात असा ठेव, हात इकडे असा पाठ राहा थोडं, थोडी मान अशी इकडे फिरव आणि क्लिक कर. ते उठे बाबा, तर संध्याकाळ झाली हे उठव त्याला. ते उठे ए बाबू उठव सुशांत उठव याला. अरे आडवा पडला. स्टार्ट रावा ये उभं राहा. एक नंबर झालं. अरे द्या काहीतरी पोच द्या, व्हिडिओ करतोय. व्ह्यूज बघू शकता तुम्ही, भारी वाटतं तिकडं. आणि समोर आहे ना तिकडे, ते बघा तिकडे बोटी आहेत समोर त्या साईडला आहे ना तिकडे. ते बघा आता बोट हे केलं तर ब्लर झाला कॅमेरा, तर तिकडे आहे ना बोटी वगैरे आहेत बघा. तुम्ही दाखवतो, झूम तर करतो बघा, बघू शकता. भारी वाटतं, शांत वाटतं, भारी वाटतं. तसं समुद्रकिनाऱ्यावर जरा बसायला वगैरे फिरायला वगैरे आलं ना खरंच भारी वाटतं. बघू शकता आजूबाजूला पण इकडं लोक आहेतच. फोटोशूट चाललंय, मित्रमंडळी परिवार एक नंबर. कडकच भारी वाटतं खरंच. व्ह्यू भारी वाटला, शांत वाटलं. संध्याकाळी आलो ना इथे खाली, बरं वाटलं. सूर्यास्त तर काय भेटलंच नाही आम्हाला, पण व्ह्यूज तर भारी वाटतोय, शांत. हो ग एक नंबर. दे हातात हे बघा कोका किरव्या. तर मंडळी आपल्या कोकणात बघू शकता असा कोक आपल्या पर्यावर भेटतं ना रे दिपे. आपले हे खातात हे काही जण खातात हे. अरे बाबा एक नंबर. लाटा भारी आहेत आता. आत्ताच बीचवरून फिरून आलो, जरा भारी वाटलं अगदी मस्त. की जरा बसलो 5-10 मिनटं तिथे, जरा सनसेट वगैरे नाहीच बघायला भेटला आम्हाला, पण जरा बसलं, थोडा एन्जॉय केलेला तिथं, जरा गप्पा वगैरे मारलेल्या आणि डायरेक्ट म्हटलं आता रूमकडेच जाऊया. एन्जॉय बघा मंडळी, एन्जॉय. एक नंबर. मस्त नाचला समीर, मस्त. ते शाल श्रीपण नाचल्यामध्ये सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ते जावं तिथे. लावा लागत. तर मंडळी इथे काकडी, टोमॅटो आणि गाजर आहे इकडे राईस आहे. तर हे बघा, तर आम्ही तर दोघं बसलेलो आहे जेवायला इथं. काकडी खातोय. काकडी आहे तशी नाही रे, कडू आहे की गोड आहे? आपल्या कोकणात कशी असतात तशी आहे की एक नंबर. गाजर, चिकन असं काय दाखवतो? खाल्लं काय ते चिकन? 4 फोटो खाल्लीस, मला पण नाही सांगितलंस तू. डोळा नको मारूस, खरं सांगणार. खाल्लीस तर खाल्लीस, नाही तर नाही. ओके, तर ओमकारने टेस्ट केलं चिकनची, आता मी टेस्ट करतोय. बघूया आता जेवण कसं आहे ते. ओमकार बोलतोय चांगलं आहे, बघूया. ओके, सकाळचे वगैरे व्ह्यू वगैरे घे यांचे शॉर्ट. हो ओके.
ठीक आहे चालेल बनवतो तुम्हाला. हिंगावर टाकते. हो ठीक आहे चालेल. नक्की बनव मग. हो बनवतो म्हणते सकाळी. आता जेवण झालं फक्त आता लाईटीमध्ये थोडे थोडे शॉर्ट असते आणि सकाळी सगळं बंद असतं ना चांगलं नाही येणार सकाळचा. ओके ठीक आहे चालेल. आता लाईट ना थोडं क्राऊड मला चांगलं येईल. ओके. मी देते तुला फोन जेवण. हां ठीक आहे चालेल. तर मंडळी आता चपातीसुद्धा खाल्ली. मस्त आहे चिकन वगैरे एकदम ओके एकदम ओकेमध्ये आहे. फर्स्ट क्लास. गरम गरम आहे मस्त भारी वाटतंय. बरोबर खूप चांगलं जेवण आहे. ओमकार काय बोलायचं आहे? छान आहे. बघितलं ब्लॉकच्या नादात आहे काकडी पकडून गेली त्याची माझी. काकडी पडली म्हटलं माझी. हां तेच. मंडळी जेवण एकदम भारी आहे मस्त आहे. चिकन वगैरे अगदी स्पायसी आहे. आता राईस खातो मी. चपाती तर संपले माझी आता. आणि हां सांगायचं राहिलं जेवणाचं टायमिंग 9:30 ते 11:30. हां लास्ट 11:30 आहे. पण अगदी 12 वाजेपर्यंत थांबतात ते. आता ताईशी बोलणं झालं माझं. अगदी 11:30पर्यंत लास्टच म्हणजे 11:30पर्यंत असतात 12 वाजेपर्यंत. तरी ते जेवण वगैरे मस्त आहे तरी भारी वाटलं का. मॅनेजमेंट वगैरे चांगलं आहे मस्त. इकडं आल्यानंतर आम्हाला जरा बरं वाटलं. तर मंडळी एन्जॉयमेंट तर भरपूर करतो आहे. भरपूर म्हणजे भरपूरच करतो आहे. आणि आवाज बसला आहे थंड जास्तच झालं आहे. मस्त की एन्जॉय वगैरे केलं आहे. आत्ता वाजत बरोबर 2:50 झालेत. प्रॉपरली 2:50 झालेत. 2:45 वाजायला आहेत. सॉरी 3 वाजायला आहेत. दादा वगैरे प्रशांत वगैरे सर्वच बाहेर गेलेत नाचायला गेलेत. स्पीकर वगैरे आता इथे आतमध्ये धमशान फुल राडा केलेला. फुल म्हणजे फुल म्हणतात ना अक्षरशः सगळं टेन्शन वगैरे काय असेल ना ते सगळं सोडून भेंडी लय एन्जॉय झाला आहे लाईफचा. मनसोक्त म्हणजे आता काय सांगू मनसोक्त म्हणजे पूर्ण मनसोक्त जीवन म्हणतात ना जगायचं असं तो पूर्ण लाईफचा एन्जॉय केलेला. मस्त वाटलं नाचून वगैरे जरा आता कंपनीच्या ह्याच्यामध्ये ऑफिसच्या ह्याच्यामध्ये तर रुटीनच्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना महिन्यातून एकदा तरी ट्रिप काढावी माणसाने. खरंच सांगतो महिन्यातून आहे ना एकदा तरी ट्रिप काढावीच. खरं एवढा एन्जॉयमेंट करायचं ना की भेंडे आयुष्यात पाठी पुढं बघितल्यानंतर असं वाटायला पाहिजे की आयुष्यात खूप एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला असं आज झालं फिलिंग. मला तर फिलिंग तीच वाटली. मस्त खूप एन्जॉय केला. फॅमिली वगैरेचं सगळं काही टेन्शन असेल ना सर्व विसरून मस्तपैकी एन्जॉय केलेला आम्ही सर्वांनी केलेला. तर मंडळी जेवण आल्यानंतर वगैरे जरा नाचलेलं थोडं पत्त्यान वगैरे खेळले सर्व आणि मग नाचले वगैरे आणि मस्तपैकी आता बाहेर गेलेत. आता नाचायला परत एकदा बाहेर गेलेत नाचायला. एन्जॉयमेंट काय सोडले नाही. सकाळचे 3 वाजले. सकाळचे 3 तर सकाळचे 3 वाजतासुद्धा ते दादा प्रशांतदा वगैरे उपेंद्र दादा ओमकार पण आहेत मित्र वगैरे सगळे एकूण एक बाहेर गेलेत. मस्तपैकी एन्जॉय वगैरे करतायत ते. तर मंडळी हा आता मी एवढाच ब्लॉग करतो आहे. पहिला भाग आज फार्म हाऊसचा पहिला भाग मी आता इथंच थांबवतो आहे. तर ही व्हिडिओ स्टार्टिंग टू एंडपर्यंत कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी चला तर मग उद्या भेटू. टाटा बाय बाय.